हे गौंदड आहे, तुम्ही नका, तुम्ही थांबा इथे. हा बेनावर थांबा तुम्ही इथे. काकडी किती पाहिजे? 3. तुला? तुला? तिघांना 3 पाहिजे. कमीत कमी 5 तरी बोलायचा. नशिबाची एक काकडी भेटली, नशीब ती तरी भेटली. माणसा इकडे जवळ येतात ना. हे शेत आमचं कसं रस्त्याच्या बाजूला आहे, त्यामुळे चोराटी माणून सांगू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो शेतावरती. गावाला आलेलाच मला 3-4 दिवस झाले आता. आम्ही म्हटलं जाऊ आई म्हटली जाव्या शेतावर, काकड्या वगैरे गोंधळ झाले असेल ते बघूया. माहित नाही ते आहेत काय, कारण की भरपूर आता मुंबईकर आल्यानंतर काकड्या बाजारात केल्या जातात, पण ते ह्या वर्षी असतील अशी आशा आहे, कारण आई जाऊन येऊन असतात ना, आहेत ना काकड्या. हा तर जाऊया, कारण काय आमच्या जिथे जागा आहे तिथे कोण स्वस्त जात नाही. चला तर तिकडे जाऊया. आपल्या काकड्या तवशी किती ते बघूया. आणि प्रज्ञू येतोय की प्रांजू येते? सगळे येत आहे. चला 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 जाऊया बघा तिकडे. यांना बाहेर ठेवूया उभं करून. तर आम्ही इथे संध्याकाळची वेळ आहे, 6 वाजलेले आहेत. उशिरा चाललोय आमच्या शेतावर. चला. पेलू आहे? कुठं आहे पेलू? छत्री आणलीस काय? पाऊस आला तर पण भिजशील तू. हा बघा मस्त वातावरण झालंय गावाला. काय बोलते तुला? चिंगम बोलते तुला? मग तू चिंगम आहेस? नाही ना, तर चिंगम खाऊ नको मग. बघा किती मस्त वाटते शेती आणि नजारा गावचा. हा गावात एंट्री अशी इथून. आणि आम्ही चाललो शेतावर. तर आम्ही गावाला आल्या 4 दिवस बिझी होतो इकडे तिकडे. साखरी जा, इकडे तिकडे जा, गणपतीला गेलो तेव्हा देवाच्या तिथे. तर आज जरा फ्री झालंय. इकडे पण मस्त वातावरण झालंय. अजून थोडा लवकर असतो ना तर आणखी नजारे बघायला मिळत असते मस्त मस्त. तिकडून गेलो असतो ना आपण, तिकडून गेलो असतो डोळ्याच्या बाहेर, मस्त वाटलं असतं तिकडे. चला जाऊया आता. रेंज आहे काय? रेंज नाही. चला फायनली पोहोचलो आपल्या शेताजवळ. म्हणजे आमच्या इकडे कंपाऊंड आहे, तिकडे आतमध्ये शेत आहे आपलं. आणि खाली आमची खार आहे, म्हणजे भात शेती केली आहे, वरती नाचणी केली आहे. शेतकऱ्याची मेहनत असते तर ती त्याला मिळाली पाहिजे. त्यासाठी मग आता बघा लहान लहान त्यांची मुलं नातवंड असे घेर येतात शेतावरती. त्याचं काकडे नाही मिळाले तर ते किती नाराज होत असतील. ते काकडे जवळ जरी गावाचे असल्याने कोणतरी ते ठेवायला पाहिजे. तर बघूया काय आपलं नशीब आहे. हां इथे ठेव. मी लावलेली नाचणी तर पसवायला लागले. ते आमची मंजुली यायचे नाचणी. मस्त ना. हे गौंदड आहे, तुम्ही नका, तुम्ही थांबा इथे. हा बेनावर थांबा तुम्ही इथे. इथे थांबा तू. इथे थांबा, इथे थांबा नगडीवर. हा तिकडे नका येऊ. तुला आणतो काकडी बघतो आहे काय. किती पाहिजे तुला? किती काकडी पाहिजे? काकडी किती पाहिजे? 3. तुला? तुला? तिघांना 3 पाहिजे. कमीत कमी 5 तरी बोलायचा. आमची नाचणी पसवले. या विषारी बेडकी खोल जमिनीमध्ये जाते. नंतर पाऊस संपल्यानंतर जमिनीमध्ये जाणार, नंतर पावसाच्या टायमाला बाहेर पडतात त्या विषारी बेडकी. हेच आम्ही कुदळलेलं आणि हे लावलेलं. तर आम्ही आलेलो गावाला तेव्हा लावणीच्या टायमाला. तर आता इकडे जरा नाचणीवरून पावसाचं पाणी थेंब थेंब गळतं ना, तशी झाली बघा. अशी झाले, खराब झाली. ते पडवळ आहेत ते मुरगाटल्यासारखे दिसतात. ते पिवळी पिकाटली. ते पिकाटले ते. बघूया काय आहेत त्या काकड्या. अगोदर एक वर्ष झालं तसं नाही झालं ना. ह्या वर्षी नाही आल्यात ना. टाइम अजून सीझन नाही. इकडे एक भेंडा झाला तो काढूया. बघा भेंडा एकदम मस्त फ्रेश भेंडा आहे. हा बघा एक भेंडा काढलाय. लेट आला ना. आपण 1-2 तरी काकड्या भेटू दे.
एक वर्षी जाम झालेला काकड्या आमच्या. हाय काय बारीक आहेत काय? आत्ताशी येत आहेत हे बघ, आत्ताशी येत आहेत काकड्या बघा. कवळे आहे एकदम, कवळे आहे. तिकडे काय आत्ताशा काकड्या येत आहेत, फुलताय काकडे. गौरी गणपती होऊन येतील. मग धाकटे बोलले त्याच्या भरपूर झाल्यात. इकडे आला एक काकडी बघा. आम्ही खूप शोधतो, आमच्या काकडेच गायब झाल्या सगळ्या बघा. एक काकडी नाही झाली. ही कवळी काकडी माई म्हटली घ्या, तर पोरांना काहीतरी नावा काढली होय. अपेक्षा जास्त ठेवली आम्ही, म्हटलं भेटतील तरी. काय नाही काकडं. इकडे एक जगत्या वाटतं काहीतरी, काकडीचं वाटतं, पांढरी काकडे. इथं काय ते भोपले आहेत का हे? पांढरे भोपळा हे काय? मग पांढरी काकडी आहे, पांढरी काकडी आहे. पांढऱ्यातली कुठली ती भेटते बघ बाजारात, त्यातली आहे. पांढऱ्याकडे पण आलेलं असं. ह्या मोठ्या नसलं होत मोठे असं. काढू दे. हा हे बघ काढतो. बारक्यातले कोवळी काकडी एकदम कोवळी काकडी. इकडे इथे आईने पोपळ लावले, पोपळ पण चांगले. जोंधळे लावलेत, सगळे लावलेत. नाचणी भोपळ सगळं आहे. हा लपवून ठेवली म्हणून राहिली. कवल्या कवल्या काकड्या दोन भेटल्यात. आणि ही एक काकडी आपली नशिबाची राहिली ती भेटली. पिकायला आले ते गाव. मस्त मोठी काकडी भेटली. एक नशिबाची एक काकडी भेटली. नशीब ती तरी भेटली. माणसा इकडे आता जवळ येतात ना. हे शेत आमचं कसं रस्त्याच्या बाजूला आहे, त्यामुळे आता सगळे आले औषधी चोराटी माणसांचं सांगू शकत नाही. चला एक तरी भेटली नशीब. हा तिथं पण ठेवली होती ती, बघूया हाय का बघूया. हे येऊ नका इकडे, तुम्ही गौंदड आहे. कुठं? खालच्या साईडला तिकडे आहे. इकडे गावठी भोपळा असा मस्त तयार होते. फुल त्याचं आता कोमेज येणार आणि खाली भोपळा असा मोठा होणार. इकडे बघा काढूया तो. इकडे बघा एक काकडी आहे अजून एक, त्या आईने ठेवलेली जपून नातवंडासाठी. नशीब राहिली ती पण पांढऱ्यातली काकडी आहे. हे बघा एक नंबर आहे. इथे इथे काप मस्त मोठ्यातली पांढऱ्यातली काकडी पिवळी झाली. आता दोन झाल्या काकड्या. दोन काकड्याने मस्तपैकी आपल्या पिशवी भरलेली आहे आणि समाधान वाटतंय. काहीतरी भेटलंय. लावणीच्या टायमाला मिळालं तर आमचं शेत इकडे लावलेलं. आमचं शेत थोडं इथं खराब झालं नाही. हे शेत खराब झालं काय मेल्यासारखं झालं आहे. शेत खारवडीची जागा आहे ना. इकडचं शेत चांगलं झालंय. इकडच्या साईडला थोडंसं हे खराब झालं. इकडे भेंडी काढू अशी साईजची आहेत ती. तिकडे पण आहे काय? तिकडेच थांब, तिकडेच थांब. उंदीर मांडीला थांब तिकडेच. तर आमच्या शेतावरून आम्ही आता इथून काकडे काढलेत दोन, आणि छोटे छोटे दोन कोवळ्या पण काढल्यात काकड्या, आणि भेंडी काढली थोडी. तर आताशी काही आपली काकड्या फुलतात, पण अजून थोड्या उशीर आहे, कारण की यावर्षी पाऊस पण खूप लागतोय उशिरापर्यंत. तर झाल्या तर आपल्याला नंतर मिळतील कधी. एक वर्ष आम्हाला ते ह्या इथे ह्या अशा टेंब्यावरती भरपूर काकड्या मिळालेल्या. मग त्याचा व्हिडिओ पण केलेला आपण, तो आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती, बघा तुम्ही. खूप काकड्या मिळालेल्या. तर आता ती काकडीचा बी नाही आहे, हा दुसरा काकडीचा बी आहे. ह्याला जास्त काकड्या नाही आहेत, एका दुसऱ्या इथे पण मोठ्या मोठ्या काकड्या आहेत. तर त्या काकड्या घेतल्यात दोन आणि जाव्या. एक छोटी काकडी सापडली बघा कशी आहे, एकदम वेगळ्याच आकाराची. ती जास्त काही मोठी होणार नाही, काढली तिला. आणि एक अशी ही अळंबी सापडली. तर ही विषारी अळंबी आहे, अशी अळंबी असते. तर गावाकडे अशा काही विषारी अळंब्या पण असतात, आणि सेम आहे ना आपल्या अळंबीसारख्याच दिसतात खायच्या. पण आता आम्हाला समजते कशी आहे अळंबी. तर ही विषारी अळंबी. आमचे गणपती विसर्जन होतात ना तिकडे, त्या पुढच्या साईडला वरच्या बंदरावर तिकडे, तिकडेच आमचं शेत आहे. पोरांना मजा येते. एरवी मुंबई शहरामध्ये असतात तेव्हा शिक्षण फक्त, शाळेत जायचं,
ट्युशनला जायचं, घरी यायचं, अभ्यास करायचा, परत शाळेत जायचं, ट्युशनला जायचं. फक्त एक रविवारची शनिवार सुट्टी मिळते ती घरीच. असं काही विशेष काय होत नाही. त्यामुळे त्यांना असं गावाकडे आल्यानंतर जेव्हा शेतावर आणतो तेव्हा खूप खुश होतात. ते जाम मजा करते. सारतू पांजू प्रयत्न. तर आईकडे दुर्वा की त्यांच्या शेताच्या बाजूला दुर्वा पण आहे. हा काय वाडुरवा. हा दुर्वा ना हा माका माका. आणि पदूची साईडची एक काकडी भेटली आम्हाला, छोटी छोटी. छोटी तुला तुला उचलेल कधी? तुझ्या एवढी आहे. टोटेरे 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 हे टोटेरे हे खायचं लहानपणी. टोटेरे तर पसवायच्या अगोदर असे मस्त दुधाळू असे भात येतात ना बाहेर, ह्याच्यामध्ये भात असतं ते मस्त लागतं एकदम दुधाळू. टोटेरे टोटेरे असे कवळा कवळा भात असतं ह्याच्यामध्ये, ते खायला लय मस्त लागतं. लहानपणीची आठवण आहे. चला आता असे पसवतील भात सगळे. बाकी शेत चांगलं झालंय, हजारा पण मस्त झालाय. सूर्यास्त होत आलाय, म्हणजे झाला ऑलमोस्ट. डोंगराच्या आड गेलाय सूर्य आणि आपण बंदरावर पोहोचतोय आता. आणि आमची खाडी इकडे हे बघा, इथे विसर्जित केलं आपण फुलं वगैरे. इकडे नाचणी लावतो रस्त्याच्या बांधाला. आणि खाली पण अरे हा भात मस्त झाला इथं एकदम एक नंबर. भात खायचं तुला? तुला पाहिजे? तुला पाहिजे? कुठे फेकला? मस्त झालाय भात, एक नंबर आलाय. भरला बघा, एक आवा पण कोळालाय. तो ना आतमध्ये दुसरा काढून देतो मी तुला. पुढे चल. असे एकदम नवीन नवीन कोवळे आलेल्या सत्यामध्ये असतात. हा कोवळा एकदम एकदम कोवळा. खजूर दाखव खाऊन आधी एक टेस्ट. मला कुठे खाऊन मग काकडी सारखा लागतो. चावलाच तरी चाव चांगला मला चावून खा. कुठे मिळाला? कसा लागला काकडी सारखा? तुला पाहिजे? मग खायचं मला. तुला पाहिजे? खाऊन खायचा. कसं आहे? काकडी सारखा लागतो ना? मी पहिला टाकलेला हा भात. या बाजूला बघताय ना वरती, हे पावसाचे ढग आहेत. आणि जर आम्ही थांबलो ना अजून एक 15-20 मिनिटं तर इथे पूर्ण पक्का पाऊस पडणार आहे, मुसळधार. हे काळी ढग आले ते पावसाचे आहेत. जाऊया चला. काय बावीत काय कासव आहे? हळूहळू जा, हळू जा. कासव आहे मध्ये. कासव दिसला काय? दिसला गेला. कसा वाटला बघितलं बघ घरी. चला आम्हाला कारला सापडला एक पिकलाय, त्याचा बी ठेवता येईल पुढच्या वर्षीसाठी. हा वेगळ्या प्रकारचा आहे कारला, एकदम ऑरेंज ऑरेंज आहे. बिया लाल नाही. हा लाल लाल आहे बिया. हा आकाश किती मस्त झाले बघ इकडे. चवळीची केळ आहे बघ. चवळीची केळ अशी केळ येतात, भरपूर येतात इकडे. त्याला गावात येईपर्यंत असा काळोख थोडा थोडा पडायला लागला. आम्ही लेटच गेलो 6 वाजता आणि बघा 6:30 पर्यंत आलो. दादू चाललाय खारीवर फिरायला, पाय पाय चाललोय. गाडी धूम 6. चला त्या घरी पोचूया पटकन, फ्रेश वगैरे व्हा, चहा घ्या मस्त. सार्थक आला बोलते. सार्थक बोलतेस तू? आमची जणी आले घरी चाय पियाला. कशाला रे? शिला खायलास काय? तेव्हा आलो आम्ही बाजारात ना.
बाजार आणला बाजार तुला कारला आणलाय तिला डाग लागलेली ही बघ मम्मी. काय काय आणलं मम्मी बघ पडलीस का काय कुठं शेतात. काय सगळं आपलं? खूप मोठे आहेत पण सगळ्यात भारी पण सगळ्यात कवल्या छान लागतात खायला. हे आंबट लागतो जरा चिका लागले की बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये काकड्या काढायला होते. प्रांजू प्रज्ञूला आम्ही घेऊन शेतावर गेलेलो आजी सोबत आणि सार्थू पण आलेला. आता काकड्या आणल्यात त्या मस्तपैकी आपल्याला मुंबईला न्यायला पण होतील आणि मुंबईला थोड्या नेऊ थोड्याशा सणासुदीला घरी वापरू. वडे करायसाठी पण मस्त काकड्यांचे वडे एकदम भारी लागतात. तर तुम्हाला त्याची रेसिपी का तशीच दाखवू पण. तर ह्या मोसमामध्ये खास करून सराई व्हायच्या अगोदर गणपती गौरीच्या सणामध्ये काकड्या भरपूर होतात. आमच्या 1 वर्षी खूप झालेल्या काकड्या. यावर्षीकडे जेवढे जास्त नाही आल्या ते बियाणं जरा वेगळं होतं. ह्यावेळेस बियाणं वेगळं आहे. नेमक्याच वेगळ्या आहेत पण जरा मोठे आहेत आणि ह्या काकड्या वर्षभर टिकतात. जर पिकलेल्या असेल ना पूर्ण पिवळ्या तर वर्षभर टिकतात. पण त्या आंबट लागतात पण टिकतात चांगल्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला गावाकडचा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. बाय.